नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण हुतात्मा सहकारी साखर कारखाना सांगली या ठिकाणी जी विविध पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, ही जी भरती आहे ती विविध पदांसाठी आहे आणि यासाठी तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे, कुठली लेखी परीक्षा या ठिकाणी नाही आहे। तर यामध्ये जर आपण पहिल्यांदा पाहिलं तर पहिला जो आपला विभाग असणार आहे तो असणार आहे प्रशासन विभाग। तर या विभागामध्ये लेबर अँड वेलफेअर ऑफिसरसाठी एक जागा आहे, सुरक्षा अधिकारीसाठी एक जागा आहे, लीगल ऑफिसरसाठी एक जागा आहे, परचेस ऑफिसरसाठी एक जागा आहे आणि सिनियर सिव्हिल ओव्हरसिअरसाठी एक जागा आहे। आता याच्यासाठी जी तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागते ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मोस्टली पदवीधर लागतं आहे, ओके। पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे। आता त्यानंतर दुसरा जो विभाग आहे तो असणार आहे आपल्याकडे अकाउंट विभाग। तर या अकाउंट विभागामध्ये चीफ अकाउंटंटसाठी जागा आहे, त्यानंतर डेप्युटी चीफ अकाउंटंट आणि केन अकाउंटंट अशा 3 जागांसाठी एक पोस्ट या ठिकाणी असणार आहे। BCom MCom झाला असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता, ओके। त्यानंतर आपल्याकडे तो विभाग तो असणार आहे इंजिनिअरिंग विभाग। आता ह्या इंजिनिअरिंग विभागामध्ये वर्कर, असिस्टंट इंजिनियर, त्यानंतर मिल फिटर, बॉयलर अटेंडंट, वॉटरमन, फायरमन, पंपमन, त्यानंतर मिल टर्बाईन अटेंडंट, त्यानंतर पॉवर हाऊस टर्बाईन अटेंडंट, त्याचबरोबर बाकीचे खूप सारे जागा आहे मित्रांनो। इलेक्ट्रिशियन आहे, वायरमॅन आहे, त्यानंतर स्विच बोर्ड ऑपरेटर आहे, डिलिव्हरी ऑपरेटर आहे, त्यानंतर टर्नर आहे, मशिनिस्ट, खलाशी अशा विविध पदांसाठीची भरती आहे। आता काही जी मोस्टली जागा आहेत त्यांसाठी तुम्ही ITI झाला असेल तुमचा संबंधित ट्रेडमधनं तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। फक्त वर्क मॅनेजर आणि असिस्टंट इंजिनियर या 2 पोस्टसाठी तुमच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक आहे। तर खाली येऊया। खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरा शेवटचा जो आपला पर्याय विभाग असणार तो असणार उत्पादन विभाग। आता या विभागामध्ये चीफ केमिस्ट म्हणजे मोस्टली ज्यांची 12वी पास आहेत आणि ज्यांचं BSc वगैरे झालं आहे तसे विद्यार्थी अप्लाय करू शकतात। तर यामध्ये चीफ केमिस्ट आहे, त्यानंतर केमिस्ट आहे, लॅब इंचार्ज आहे, पॅथॉलॉजी पॅन इंचार्ज आहे, पॅनमन आहे, त्यानंतर सेंट्रिफ्युगल मेट आहे, त्यानंतर सेंट्रिफ्युगल ऑपरेटर आहे, सल्फिटेशनर मेट, ऑलिव्हर मेट, त्यानंतर गोडाऊन कीपर अशा या जागा या ठिकाणी असणार आहेत, ओके। तर खाली येऊया। त्यानंतर असणार आहे डिस्टिलरी विभाग आहे, ओके। नाव थोडंसं दिसत नाही आहे, पुसट आहे। त्यानंतर या विभागामध्ये केमिस्ट आहे, बायोगॅस केमिस्ट आहे, त्यानंतर इव्हॉपेशन प्लांट ऑपरेटर अशा जागा असणार आहेत। तर BSc वाले 12वी उत्तीर्णवाले या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्यानंतर शेती विभागामध्ये तर मित्रांनो ऊस विकास अधिकाऱ्यासाठी एक जागा आहे, ॲग्री ओव्हरसिअरसाठी एक जागा आहे, ॲग्री ओव्हरसिअर त्यामध्ये पण 3 जागा आहेत। याच्यामध्ये डिफरन्स असा असेल की मित्रांनो काहींसाठी तुमच्याकडं संगणकाचा ज्ञान आणि थोडासा अनुभव लागतो आहे आणि एक जी पोस्ट आहे वरची ॲग्री ओव्हरसिअरसाठी तर मित्रांनो ज्या ठिकाणी 2 जागा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स नसला तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर शेवटी असणार आहे गार्डन सुपरवायझर, BSc ॲग्रीवाले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आता मित्रांनो ही जी भरती आहे ती तुमची डायरेक्टली इंटरव्ह्यू बेसवरती होणार आहे, तुम्हाला कुठलाही या ठिकाणी एक्झाम द्यायची नाही आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आता फॉर्म कसा भरायचा आहे तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वरती यांनी एक ईमेल ॲड्रेस दिला आहे। आता hutatma@ssk@gmail.com तर ह्या ईमेल ॲड्रेसवरती मित्रांनो तुम्हाला तुमचा संपूर्ण बायोडेटा पाठवायचा आहे, ओके। तर खाली येऊया। खाली आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जे काय डॉक्युमेंट्स जोडायचे त्यामध्ये पात्र उमेदवाराच्या स्वतःच्या आय कार्ड साईजचे फोटो, परत पूर्ण नाव, ओके, पत्ता, पदाचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, शाळा सोडण्याचा दाखला, सध्याचा पगार असेल तर अपेक्षित पगार काय पाहिजे तुम्हाला, ओके। अशी संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहेत आणि 10 दिवसात आतमध्ये फॉर्म भरायचा आहे। काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।